नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी स्वागत करत आहे। माझं नाव सोनाली आवळे। आजची रेसिपी आहे आपली चिकन ग्रेव्ही। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य जे आहे वाटणाचं ते मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते। बघा, तर मग उभा चिरून घेतलेला कांदा लागणार आहे आपल्याला। खोबरं लागणार आहे। खोबरं हे 1.5 वाटी आहे आणि कांदे हे मी 3 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर हे अद्रक आहे अर्धा इंच। त्याच्यानंतर हे लसूण आहे आणि 3 मिरच्या आहेत आणि टोमॅटो आहे। टोमॅटो मी धुवून कापून घेतलेला आहे। त्याच्यानंतर इथे जिरे आहे, मिरी आहे आणि धणे आहेत आणि दालचिनी पावडर माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे दालचिनी वगैरे मी दाखवलेली नाही आहे। हे आपल्याला वाटणाचं साहित्य आहे। तर आपण बघूया आता हे कसं भाजून वगैरे घ्यायचं। हे बघा मंडळी, मी कढई तापत ठेवलेली आहे आणि ह्याच्यातच मी नंतर चिकन पण ह्याच्यातच बनवणार आहे। आता पहिल्यांदा आपण हे जे खडे मसाले घेतलेले आहेत ते आपण भाजून घेऊया। सर्वात प्रथम सुकेच भाजायचे आहे, तेल वगैरे नाही टाकायचं। हे पहिल्यांदा चांगलं आपण भाजून घेऊया। हे धणे वगैरे चांगले तडतडले आहेत, तर हे आता आपण काढून घेऊया। हे मस्त लाल झालेलं आहे, तर आता हे आपण काढून घेऊया आणि ह्याच्यातच मग आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं पण सुकच भाजायचं आहे, कारण खोबऱ्याला तेल असतं। मंडळी, मी खोबरं पण टाकून घेतलेलं आहे। खोबऱ्याचे तुकडे हे सुद्धा टाकून घेतलेले आहेत। तुम्ही खोबरं किसून सुद्धा घेऊ शकता, पण मला एवढं किसायचं नाही जमत, म्हणून मी असे पातळ असे तुकडे करते आणि मग ग्राइंडरमध्ये पहिल्यांदा तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण सुके मसाले भाजून घेतलेले आहेत ते आणि खोबरं पहिले ग्राइंड करत असते। हे चांगलं ग्राइंड झालं की मग कांदा, लसूण, टोमॅटो, मिरची आणि अद्रक टाकत असते। तर पहिल्यांदा हे वाटून घ्यायचं, म्हणजे खोबरं चांगलं बारीक होतं। नाहीतर मग ते सगळं एकत्र टाकल्यानंतर खोबरं मग बारीक होत नाही, म्हणून पहिल्यांदा खोबरं सुक्कं जे आहे ना ते पहिल्यांदा भाजून घ्यायचं। हे बघा, खोबरं आपलं चांगलं लाल झालेलं आहे। इथपर्यंतच भाजायचं आहे, ह्याच्यापेक्षा जास्त भाजायचं नाही, कारण की काळं केलं ना तर काळपट असं कालवण पण कालपट दिसतं आणि ना खायला पण असं वेगळंच चव येते, म्हणजे अशी करपल्यासारखी। त्याच्यामुळे एवढंच आपण भाजायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी तेल अजिबात टाकलेलं नाही आहे। मध्ये मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, कारण आपल्याला कांदा भाजायचा आहे, तर म्हणून मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। अर्धा पळी असेल। आपण कांदा चांगला आता परतून घ्यायचा आहे। तीन कांदे आहेत मोठे। मी वाटण थोडं 2-3 भाज्यांना वापरू शकतो एवढं वाटण मी बनवून ठेवते, कारण मला वाटण लागत असतं सारखं, कारण मी टिफिन बनवत असते, त्याच्यामुळे मला वाटण लागतं। फ्रीजमध्ये चांगलं स्टोअर करून ठेवलं ना तर 2-3 भाज्या माझ्या होऊन जातात आरामात। आणि ह्याच्यातच आपण लगेच एक टोमॅटो टाकून देणार आहोत। टोमॅटो धुवून घेतलेला आहे, परत एकदा सांगते। टोमॅटो, मिरची, आलं सगळं धुवून घेतलेलं आहे आणि वाटणामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। मी कोथिंबीर दाखवली नाही, कारण माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे मी नाही टाकत आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, माझ्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे मी नाही टाकत आहे। माझी कोथिंबीर संपलेली आहे। चला, तर मी हे मस्त लाल करून घेते, मग तुम्हाला दाखवते। हे बघा मंडळी, आता आपला कांदा सुद्धा चांगला लाल काळा असा झालेला आहे। इथपर्यंतच, ह्याच लेवलपर्यंत आपण कांदा पण भाजून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर या मिरच्या आपण ह्याच्यातच टाकणार आहोत, ज्या की मी धुवून घेतलेल्या आहे। नंतर हे लसूण आणि हे अद्रक ह्याच्यामध्ये टाकून 2 मिनटं आपण परतून घेणार आहोत आणि नंतर थंड करून घ्यायचं आहे। तसंच डायरेक्ट गरम मिक्सरच्या भांड्यातनं नाही काढायचं, नाही तर आपलं मिक्सरचं भांडं खराब होतं। बघा, आता मी गॅस बंद करते, हे थंड करायला ठेवत आहे। आणि हे आपलं खोबरं, ह्याच्यामध्ये बघा खोबरं आणि अख्खा मसाला जो आहे, खडा मसाला, तो खाली गेला आहे। हे पहिल्यांदा मी ग्राइंड करून घेणार आहे, ते पण मी तुम्हाला दाखवीन। आणि मग मी हे कांदा वगैरे जे आपण हे केलेलं आहे, कांदा, लसूण वगैरे, ते मी नंतर
त्याच्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे. बघा मंडळी, कसं खोबरं बारीक झालेलं आहे. इथपर्यंत बारीक झालं ना की मग आपण त्याच्यामध्ये जे कांदा, टोमॅटो, आलं, मिरची जे आहे ना ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये हे अजून बारीक होऊन जाईल. बघितलं, हे सुकं असं पहिल्यांदा बारीक करून घ्यायचं, पाणी न टाकता. पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. हे खोबरं आणि ह्याच्यामध्ये अख्खा मसाला आहे जो आपण भाजून घेतलेला आहे, तेच फक्त ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मी बारीक करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यातच आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे. सगळं टाकून घेतलेलं आहे. हे पहिल्यांदा असंच फिरवून घेणार आहे एकदा आणि मग ह्याच्यात पाणी टाकणार आहे. ठीक आहे, आता आपण नंतर भेटूया. हे सगळं ग्राइंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसं होतं. ठीक आहे, हे बघा आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण चिकन बनवायला स्टार्ट करणार आहोत. हे वाटण तयार झालेलं आहे आपलं. ह्याच्यामध्ये कोथिंबीर नाही आहे माझ्याकडे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला. ठीक आहे, बघा मी ह्याच्यामध्ये 2 पळी तेल गरम करत ठेवलेलं आहे. कढई तीच आहे, त्याच्यामध्ये मी मसाला भाजून घेतला होता. ठीक आहे, आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 कांदे कापून घ्यायचे. अर्धा किलो चिकन आहे. 2 कांदे आपल्याला बारीक कट करून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आता हे बऱ्यापैकी गरम झालेलं आहे तेल. ह्याच्यामध्ये तेजपत्ता टाकून घेते. त्याच्यानंतर आपण 2 कांदे घेतलेत मी बारीक कट करून. आणि आज आपले 2 रेसिपी येणार आहेत, व्हेज आणि नॉनव्हेज. म्हणजे व्हेज पण चिकन येणार आहे आणि नॉनव्हेजमध्ये पण सुद्धा चिकन येणार आहे. म्हणजे व्हेजवाल्यांना पण राग यायला नको, कारण माझ्याकडे टिफिन आहे ते मी तुम्हाला पहिले पण सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपण व्हेज भाजीसुद्धा बनवणार आहोत आणि नॉनव्हेज भाजी तर आपली आहे चिकन. आता व्हेज भाजी काय कशी काय नॉनव्हेज आहे ते आपण त्याच व्हिडिओमध्ये पाहूया नंतर. काहीतरी सस्पेंड असायला पाहिजे ना. चला, आता कांदा आपण चांगला परतून घेऊया लाल होईपर्यंत. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडंसं, म्हणजे हे लवकर नरम पडेल कांदा आणि लवकर लाल होईल. हे बघा आपला कांदा लाल झालेला आहे. इथपर्यंतच लाल करायचं, ह्याच्यापेक्षा जास्त करायचं नाही, नाहीतर मग तो काळपट पडतो आणि वरती असंच गरमतो तो आपण जेव्हा ग्रेव्ही बनवतो तेव्हा. आता ह्याच्यात आपण वाटण टाकणार आहोत पहिल्यांदा. जसं तुम्हाला कसं पातळ पाहिजे किंवा एकदम जाड पाहिजे त्यानुसार तुम्ही वाटण टाकायचं. तर मी वाटण टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. मी जास्त पातळ पण नाही बनवणार आहे आणि जास्त घट पण नाही बनवणार आहे, कारण आपल्याला भाताबरोबर पण खाता येईल आणि चपातीबरोबर पण खाता येईल असंच बनवायचं आहे. कारण मी वाटण टाकून घेते मग तुम्हाला दाखवते. मी वाटण टाकून घेतलेलं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करूया आणि चिकनमध्ये आपण गरम पाणीच टाकणार आहोत. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण लाल तिखट घालून घेऊया. 1 चमचा, 2 आणि 3 हे लाल तिखट आपण घालून घेतलेलं आहे. त्याला चांगलं मिक्स करूया. मी जास्त मसाले वापरत नाही, हे तुम्हाला मी मागं पण सांगितलं होतं. आणि दालचिनी आणि लवंगची पावडर जी होती ती मी वाटणातच घालून घेतली होती, ती दाखवायची राहिली होती. ते टाकल्यानंतर माझ्या लक्षात आलं. आणि अर्धा चमचा हळद पावडर. आपण वापरणार आहोत हा एव्हरेस्ट चिकन मसाला. एव्हरेस्टचा आहे हाच फक्त मी चिकनमध्ये वापरते, बाकी मी काही वापरत नाही. मी एव्हरेस्ट मसाला वगैरे सगळं घालून घेतलेलं आहे. ह्याला चांगलं आपण परतून घेऊया. मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे आपण. आणि चिकनमध्ये सुद्धा गरम पाणी टाकायचं आहे. मी परत तुम्हाला सांगते, तसं तर मी सगळ्याच भाज्यांमध्ये गरम पाणी टाकते, पण चिकनमध्ये तर टाकायचं. मच्छी सोडून सगळ्यामध्ये गरम पाणीच टाकायचं, सगळ्या भाज्यांमध्ये. आत्ताच वास बघा खूप छान सुटलेला आहे, खूप सुगंध सुटला आहे. आणि तुम्ही टेक्स्चर पण बघू शकता किती छान आलेलं आहे. दिसत असेल तुम्हाला किती छान आलेलं आहे की नाही. आता हे तेल सुटेपर्यंत आपण चांगलं परतून घेऊया. ठीक आहे, हे बघा मंडळी
कसं बाजूनी तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता. आणि मसाला पण बघा आपला किती छान दिसतोय. बघा चांगला आता मसाला आपला तेलामध्ये फ्राय झालेला आहे. आता हे अर्धा किलो चिकन आहे जे मी धुवून घेतलं आहे व्यवस्थित. 3-4 पाण्यामध्ये चांगलं धुवून घेतलेलं आहे. आता हे ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे. बघा ह्याच्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे. चांगलं मिक्स करून घेऊया आणि एक वाफ आणून घ्यायची. ह्याच्यामध्ये पाणी टाकायची घाई करायची नाही आहे. ते मी तुम्हाला दाखवते. आता ह्याच्यावरती मी चांगलं परतून घेणार आहे हे आणि मग तुम्हाला मी दाखवते. हे बघा मंडळी मी सगळं परतून घेतलेलं आहे चिकन. आणि हे आपण पहिल्यांदा एक वाफ काढून घेणार आहोत. भेटूया एक 5 मिनिटानंतर. बघा आपण 5 मिनिटानंतर बघणार आहोत. तर आपल्या चिकनला पाणी पण सुटलेलं आहे चांगलं आणि चांगलं तेल पण सुटलेलं आहे. बघितलं. आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत. थंड पाणी अजिबात घालायचं नाही आहे. आपण गरमच पाणी घालणार आहोत ह्याच्यामध्ये. तर मी पाणी गरम करून ठेवलं होतं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलेलं आहे कारण की ह्याच्यामध्ये वाटण राहतं खाली. त्याच्यामुळे मी चांगलं धुवून घेतलेलं आहे. हे बघा मी चांगलं पाणी टाकलेलं आहे. तर एक 15 ते 20 मिनटं चिकन आपण शिजून देणार आहोत आणि मग आपण पुन्हा भेटूया. ठीक आहे. आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि झाकणावरती सुद्धा पाणी ठेवणार आहे म्हणजे ते गरम होईल. कारण की आपल्याला जर परत पाणी लागलं तर मग हेच पाणी त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे. बघा मी गरम करायला वरती पाणी ठेवलेलं आहे. हेच पाणी नंतर आपण परत चिकनमध्ये टाकणार आहोत. जर आपल्याला लागलं, आपल्याला ग्रेव्ही जर वाढवायची असेल तर एक 15 ते 20 मिनटानंतर आपण पाहूया. ठीक आहे. मंडळी आपण 15 मिनटानंतर बघणार आहोत. तर चिकनला चांगलं उकळी येऊन चांगलं शिजलेलं आहे चिकनसुद्धा आपलं. आणि किती छान दिसते बघा. चिकन शिजलेलं हे नरम ह्याच्यातनं कळतं. ह्याचे 2 तुकडे झाले की समजायचं. आता मी हे प्लेटमध्ये काढून बघते की चिकन शिजले की नाही. आता आपण पाहूया. हे बघा चिकन इझिली तुटतं आहे म्हणजे हे चिकन शिजलेलं आहे. जर कोणाला कळत नसेल तर हे असं समजायचं की चिकन शिजलेलं आहे. ठीक आहे. चला तर आता आपण गॅस बंद करूया आणि मी तुम्हाला डिश सर्व करून दाखवते की कसं झालेलं आहे आपलं चिकन. हे बघा जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट पण नाही आहे, मीडियम आहे. कारण माझ्या मुलाला चिकनच्या पीसपेक्षा ग्रेव्ही जास्त लागते. त्याच्यामुळे मला ग्रेव्ही जरा जास्त बनवावी लागते आणि मला टिफिनलासुद्धा चिकन द्यायचं आहे. तर खूप छान चिकन झालेलं आहे. इतका छान सुगंध सुटलेला आहे. अख्ख्या घरामध्ये बाहेरपर्यंत माझ्या चिकनचा सुगंध जात आहे. हे बघा तरी पण किती छान आलेली आहे. बघितलीत तुम्ही. आता गॅस बंद केल्यावरती तर अजून छान तरी येणार. आता आपण डिश सर्व करूया मग मी तुम्हाला दाखवते कसं झालं आहे आपलं चिकन. हे बघा गाईस कशी तर्री आलेली आहे मस्त आहे की नाही. गॅस बंद केल्यावरती बघा कशी तर्री येते मस्तपैकी. छान आणि टेस्टी झालं आहे आपलं चिकन. हे बघा गाईस आपली थाळी रेडी आहे. तर बघा भात आहे, ज्वारीची भाकरी आहे, चपाती आहे, कांदा, लिंबू आणि चिकनची ग्रेव्ही. तुम्ही ही चिकनची ग्रेव्ही एकदा बनवून बघा. खूप छान आणि खूप टेस्टी होते आणि खूप अप्रतिम लागते आणि नक्की ट्राय करा. आणि ही थाळी मी माझ्या मुलाला देणार आहे. तर आपण त्यालाच विचारूया की कसं झालं आहे आपलं चिकन. ठीक आहे. बघा आता मंडळी माझा मुलगा आता जेवत आहे. फारच कसं झालं आहे चिकन. चांगलं झालं. यम्मी यम्मी मस्त. बघा कसा खात आहे. पहिले मी त्याला देते कारण की त्याला ट्युशनला जायचं आहे. एकदम छान झालं आहे का. हो. मग मंडळी तुम्ही पण एन्जॉय करा चिकन. मी सुद्धा करते आणि आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये किंवा दुसरं काही नवीन घेऊन. आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला सांगा की चिकन कसं झालं आहे. नक्की तुम्ही बनवून ट्राय करा आणि मला सांगा. ओके बाय.